नमस्कार. आज आपल्याकडे खूप महत्त्वाचा विषय आहे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी मराठी संस्कृतीचा आत्मा असं आपण म्हणू शकतो. आपल्याकडे काही उतारे आहेत आणि अर्थातच ज्ञानेश्वरीबद्दल अधिक जाणून घ्यायची उत्सुकता आहे. आज आपण हे समजून घेणार आहोत की ज्ञानेश्वरी हा फक्त एक ग्रंथ कसा नाहीये, तर तो महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा एक भक्कम आधारस्तंभ का मानला जातो. अगदी. आणि यावर बोलणं खूप महत्वाचं आहे. तर चला सुरुवात करूया. गोष्ट आहे 13व्या शतकातली. संत ज्ञानेश्वरांनी काय केलं तर भगवद्गीतेवर एक भाष्य रचलं. हो. पण हे फक्त भाषांतर नव्हतं. त्यांनी ते प्राकृत मराठीत म्हणजे तेव्हाच्या लोकांच्या भाषेत आणि ओळीबद्ध स्वरूपात आणलं, म्हणजे लोकांना ते सहज समजावं, गाता यावं. बरोबर. हा खूप मोठा आणि धाडसी प्रयत्न होता खरं तर, कारण त्या काळी ज्ञान म्हणजे संस्कृतमध्येच असायचं. हो, अगदी. आणि संस्कृत काही सडेनं यायचं नाही. त्यामुळे गीतेतलं जे गहन तत्वज्ञान होतं ते फक्त काही विद्वान उच्चवर्णीय लोकांपुरतंच होतं. ज्ञानेश्वरांनी ते अक्षरशः सर्वसामान्यांसाठी खुलं केलं. म्हणजे ज्ञानाची मक्तेदारी मोडली त्यांनी असं म्हणायला हरकत नाही. अगदी तसंच. एका अर्थाने ही मोठी सामाजिक आणि वैचारिक क्रांतीच होती. आणि ज्ञानेश्वरीची भाषा आपण आज वाचली तरी किती सुंदर, किती रसाळ वाटते, नाही का? हो ना, खूपच. उपमा दृष्टांत वापरून त्यांनी अवघडातले अवघड विचार इतके सोपे करून सांगितलेत. असं वाटतं की मराठी भाषेला त्यांनी एक वेगळीच उंची दिली, म्हणजे तत्वज्ञानासारखे विषय मांडायला ती भाषा सक्षम केली. हो, नक्कीच. आणि नुसती भाषा सुंदर नाहीये, त्यातला जो विचार आहे तो महत्वाचा. गीतेचं सार तर आहेच, पण त्यावर ज्ञानेश्वरांची स्वतःची अशी एक स्वतंत्र प्रतिभा आणि मला वाटतं करुणेची छाप आहे. हो. त्यांनी कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग या सगळ्यांना एक सुंदर समन्वय साधलाय. म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता काम करणं, ज्याला आपण निष्काम कर्म म्हणतो. बरोबर. स्वतःला ओळखणं म्हणजे आत्मज्ञान, ईश्वरावर श्रद्धा ठेवणं म्हणजे भक्ती, आणि सुखदुःखात समान राहणं, समत्व बुद्धी, या सगळ्या गोष्टी किती सोप्या करून सांगितल्या आहेत. म्हणजे हे फक्त असं आध्यात्मिक मार्गदर्शन नाहीये, तर रोजच्या जगण्यात कसं वागावं, कसं राहावं याची पण शिकवण आहे यात. अगदी प्रॅक्टिकल विजडम म्हणता येईल. आणि आजच्या काळात सुद्धा जिथे इतका स्ट्रेस आहे, धावपळ आहे, तिथे हे विचार खूप महत्वाचे वाटतात. मन शांत ठेवायला, सकारात्मक राहायला, नाही का? निश्चितच, 100%. आणि याचा परिणाम फक्त व्यक्तीपुरता मर्यादित राहिला नाही, हे जास्त महत्वाचं आहे. अच्छा. ज्ञानेश्वरांनी हे ज्ञान सामान्य लोकांच्या भाषेत आणलं, म्हणजे त्यांनी एक प्रकारे ज्ञानाचं लोकशाहीकरण केलं. बरोबर, हा शब्द महत्वाचा आहे, लोकशाहीकरण. हो. ज्ञानावरचा काही विशिष्ट लोकांचा अधिकार त्यांनी नाकारला, आणि यामुळे काय झालं तर महाराष्ट्रात भक्ती चळवळीला एक प्रचंड मोठी ऊर्जा मिळाली. वारकरी संप्रदायाबद्दल बोलताय तुम्ही? हो, अगदी. वारकरी संप्रदाय, जो आपला पंढरपूरच्या विठ्ठलाचा संप्रदाय आहे, त्याचा तर ज्ञानेश्वरी हा मुख्य आधारस्तंभच बनला. आणि तिथे जातपात, गरीब श्रीमंत असा काही भेद नव्हता, सगळे समान. आणि याच व्यापक विचारांचं, त्या करुणेचं प्रतिबिंब मला वाटतं पसायदानात दिसतं. त्यातली एक ओवी जी नेहमी आठवते. हो. जो जे वांशील तो ते लाहो, प्राणीजात सज्जन होवो, वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. किती सुंदर. याचा अर्थ किती मोठा आहे पहा, की ज्याला जे जे चांगलं हवंय ते मिळो, सगळे प्राणी सज्जन होवत, जगात सगळीकडे फक्त चांगलंच घडो, आणि देवावर श्रद्धा ठेवणाऱ्या चांगल्या लोकांचा समुदाय वाढत राहो. बरोबर. ही फक्त स्वतःसाठी किंवा आपल्या गटासाठी केलेली प्रार्थना नाहीये, ही संपूर्ण विश्वासाठी आहे. पसायदान म्हणजे ज्ञानेश्वरीच्या विशाल दृष्टिकोनाचं सार आहे असं मला वाटतं. खरंय. आणि म्हणूनच बघा ना, 750 वर्ष झाली तरी ज्ञानेश्वरीचा प्रभाव कमी झालेला नाही. आजही घराघरात वाचली जाते, पारायण होतात. हो, आजही दिंडीतून लाखो लोक ज्ञानेश्वरी गात पंढरपूरला जातात. अगदी. तिने मराठी भाषेला जे दिलंय ते तर आहेच, पण त्याहून महत्वाचं म्हणजे मराठी माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीवर, त्याच्या मूल्यांवर खूप खोल परिणाम केलाय. तर या सगळ्याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो की ज्ञानेश्वरी हे फक्त एक जुनं पुस्तक नाहीये, ते आपल्या मराठी संस्कृतीचं, तिच्या आध्यात्मिक खोलीचं आणि भाषेच्या ताकदीचं प्रतीक आहे. एक कालातीत ठेवा येतो. अगदी बरोबर. एक कालातीत ठेवा, जो आजही आपल्याला मार्गदर्शन करतो. आणि जाता जाता एक विचार मनात येतलाय की ज्ञानेश्वरांनी तेव्हा ज्ञानाला संस्कृतच्या भिंतींमधून बाहेर काढलं, सामान्यांपर्यंत नेलं. हो. आज आपल्याकडे माहितीचा, ज्ञानाचा इतका पूर आला इंटरनेटमुळे वगैरे, पण तरीही ज्ञानासमोर आज कोणत्या नव्या अदृश्य भिंती आहेत.
असतील किंवा टेक्नॉलॉजीच्या असतील, तर ज्ञानेश्वरांनी जसं तेव्हा केलं तसं ज्ञानाचं खरं लोकशाहीकरण करण्यासाठी, ते खऱ्या अर्थाने सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपण काय करू शकतो, हा विचार नक्कीच करायला हवा. खरंय. हा विचार घेऊनच आपण आज थांबूया. ज्ञानेश्वरी आणि तिची प्रासंगिकता यावरची ही चर्चा नक्कीच विचार करायला लावणारी होती. धन्यवाद.